आणि जर पहिल्यांदा तुम्ही डेड बॉडी पाहिलेली किंवा रक्त पाहिलेलं तेव्हा तुमची काय रिएक्शन होती? काहीच नाही, नॉर्मल. तो मेलाच आहे ना, काही नाही होणार. उठणार थोडी आहे तो. तुमच्यात काही मन वगैरे काही भावना नाही नाही. असं कोण कधी वाटतच नाही तुम्हाला? मी असं ऐकलंय युजली जे डॉक्टर्स असतात ना, हे ऐकलेलं आहे मी, ठीक आहे, की एक पॉईंट नंतर काय होतं, एखाद्याची तुम्ही ट्रीटमेंट करताय आणि समजा तुम्ही त्याला नाही वाचवू शकलात तर तुम्हाला इमोशनली वाईट तर वाटतं की नाही जमलं मला, काय असतोय तर असं तुमच्यावर होतं? ऍक्च्युली इमर्जन्सीमध्ये सगळे लास्ट स्टेजलाच येतात. ते सगळं आयुर्वेदिक वगैरे घेऊन मग ते लास्टला इथेच येतात. मग आयुर्वेदिक घेऊन मग तुम्ही म्हणता रामदेव बाबाकडे गेला असं लाव दंतकांती आता. आले वाचले तर वेल अँड गुड, वी ट्राय अवर बेस्ट. बट नाहीच होतं तर मग तुम्ही असं कोणाला वाचवलंय जे तुम्हाला लक्षात आहे की फक ही सर्वात क्रिटिकल हो, केस हो, हा हो. सांगा आम्हाला ती. लाईक ती ऍक्च्युली माझ्यासमोरच अरेस्ट झालेली. अरेस्ट इन द सेन्स की ऑन टेबल तिची डेथ झालेली. आणि मग आम्ही अरेस्ट म्हणतात त्याला? हा, अरेस्ट म्हणतात. हा, डेथ झालेली तिची? हा हा हा. तर आम्ही सगळं CPR वगैरे सुरू केलेला पूर्ण. आणि मग तिला व्हेंटिलेटरवर टाकलं आणि मग विदिन 3 days नंतर ती एकदम प्रॉपर होऊन घरी गेलेली. वाव, रिस्पेक्ट. हा, तुम्ही कसं मग व्हेंटिलेटरचं बटन चालू केलेलं? डेली रुटीन. हे 7 वर्ष तुम्ही हेच शिकलात की अरे ऑन करायचं आता? 9 वर्ष. अच्छा, मग तुम्हाला CPR वगैरे देता येतो नीट? हो. आणि माउथ टू माउथ पण देतो? माउट टू माउट कोणीच नाही देत. कोणीच नाही देत? मग मूवीज मध्ये जे दाखवतात ते ते काही पण दाखवतात. शी मग अरे माझ्यासाठी नाही कधीच नाही समजा. माउट टू माउट कधीच देत. मग ते काय आहे? ते काहीतरी असंच एंटरटेनमेंट. काय 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 रेस्क्यू ब्रेक? रेस्क्यू ब्रेक तसं देत नाही, ॲम्बूने देतात.